संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहे संध्या लाईव्ह। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात बोंडगाव, कालवड, कठोरा, गुणगाव, हिंगणा, वैजनाथ, घुई या गावांमध्ये टक्कल पडणाऱ्यांची संख्या आता 51 वर पोहोचली आहे। वाढत्या तक्रारींची दखल घेत शेगाव तालुक्यात आरोग्य विभागाकडून घरोघरी सर्वेक्षण सुरू करण्यात आले। त्वचा रोग तज्ञांचे पथकही दाखल झाले असून प्रथम कठोरा, बोंडगाव, हिंगणा या गावात तपासणी सुरू केली आहे। फंगल इन्फेक्शनचा हा प्रकार असल्याचं मत तज्ञांनी प्रथम दर्शनी व्यक्त केलं होतं। पाणी आणि त्वचेचे नमुने घेण्यात आले असून तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे। अहवाल प्राप्त होताच नेमके कारण पुढे येईल। बोंडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत बोंडगाव येथे गावातील महिला, पुरुष, लहान मुला-मुलींचे केस गळत असल्याचा प्रकार समोर आलाय। त्यामुळे गावातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शेंगोळे, बोडगावचे सरपंच रामेश्वर धारकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सर्वेक्षण करण्यात आले। आरोग्य सहाय्यक तायडे, आरोग्य सेवक मोहम्मद शहीद अशा स्वयंसेविका थारकर यांनीही सहभाग घेतलाय। त्यानंतर ग्राम कठोरा येथे केस गळती झालेल्या रुग्णांचे सर्वेक्षण करून आरोग्य प्रशिक्षण देण्यात आले। उपस्थित डॉक्टर राठोड, डॉक्टर ढोबळे यांनी केस गळती संदर्भात गावकऱ्यांच्या कुशंकाचे निराकरण केले। शॅम्पू लावल्याने, खाऱ्या पाण्यात केस धुतल्याने केस गळती झाल्याचं गावकरी बोलतायत। अज्ञात रोगाच्या थैमानाने तीनही गावात भीतीनायक वातावरण तयार झाले। त्यावर सरपंच संघटनेचे अध्यक्ष तथा शिवसेना तालुका प्रमुख रामेश्वर थारकर यांनी शेगाव तालुका आरोग्य अधिकारी दीपाली बायस्कर तसेच साथरोग अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, कामगार मंत्री आकाश कुंडकर यांच्याशी चर्चा करून केस गळती प्रकरणी माहिती दिली आहे। केस गळून टक्कल पडणे हा प्रकार फंगल इन्फेक्शनचा असल्याचं प्रथमदर्शीत समजतं। शॅम्पू किंवा पाण्यामुळे केस जात असल्याची भीती बाळगू नये। केस गळून टक्कल पडत असले तरी लवकर त्यावर केस येणे सुरू झाल्याने 8 जानेवारीला चर्मरोग तज्ञांच्या पथकाच्या सर्वेक्षणातून दिसून आलंय। संसर्ग झालेल्या गावातील पाणी नमुने जैविक व रासायनिक तपासणीसाठी 7 जानेवारीला पाठवण्यात आले। याशिवाय 7 नागरिकांच्या स्किन तपासणीसाठी नमुने घेण्यात आले। ते अकोला येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठवण्यात आले। प्राथमिक तपासणी फंगल संसर्गामुळे केस गळती होत असल्याची शक्यता जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे। नागरिकांनी घाबरू नये, नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही। शेगाव तालुक्यात तज्ञ डॉक्टरांकडून सुरू असल्याची माहिती घेतली असून यावर उपाययोजनाही करण्यात येतील असं या भागाचे आमदार तथा राज्याचे कामगार मंत्री आकाश कुंडकर यांनी सांगितले। यापूर्वी केस गळतीचा प्रकार घडत नसल्याचं सरपंच राजश्री लक्ष्मण गवई यांनी माहिती दिली आहे। अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।